नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत। आज आपण मॅथ्समधील लसावी आणि मसावी हा कन्सेप्ट शिकून घेणार आहोत। त्यामध्ये आपण शिकणार आहोत एलसीएम एचसीएफ म्हणजे काय, ते कसे काढावे, एक्झाम्पल सोडवताना काय स्टेप कराव्यात म्हणजे आपल्याला एलसीएम आणि एचसीएफ इझी काढता येईल, हे सर्व आपणास हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल। तर पाहूयात एलसीएम आणि एचसीएफ। एलसीएम मीन्स लिस्ट काउंट मल्टिपल म्हणजेच लघुत्तम साधारण विभाज्य। तर एचसीएफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर, त्याला जीसीडी असेही म्हणतात, म्हणजेच महत्तम साधारण विभाजक। तर मित्रांनो, एलसीएम आणि एचसीएफ काढण्यासाठी 2-3 मेथड आहेत। पैकी पहिली मेथड ओरल मेथड म्हणजे तोंडी, लसावी आणि मसावी कसा काढावा। त्यासाठी एक्झाम्पल घेऊया। समजा 8 आणि 16 हे 2 नंबर आहेत। या 2 नंबरचा आपणास लसावी आणि मसावी काढायचा आहे, तर काय करावे। जर आपण ऑब्झर्व केले, 8च्या टेबलमध्ये 16 येतो, म्हणजे 8च्या पाड्यात 16 येतो, म्हणून 16 हा लसावी असेल आणि 8 हा मसावी असेल। तर या उदाहरणाचा 8 आणि 16 याचा लसावी म्हणजे LCM 16 आणि मसावी म्हणजे HCF 8। अजून एक दुसरे एक्झाम्पल घेऊ मित्रांनो। समजा 5, 25 आणि 125 या 3 नंबर्स आहेत। या 3 नंबर्सचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे। तर काय करा, 5च्या टेबलमध्ये 25 येतो, 25च्या टेबलमध्ये 125 येतो, म्हणजेच 5च्या टेबलमध्ये 125 येईल। करिता या 3ही नंबरचा लसावी म्हणजे LCM बरोबर 125, कारण 5च्या टेबलमध्ये 25 आणि 25च्या टेबलमध्ये 125 येतो। तर HCF म्हणजे काय, तर HCF येथे 5 असेल, कारण की 5च्या टेबलमध्ये 25 पण येतोय आणि 5च्या टेबलमध्ये 125 पण येतोय। अशा प्रकारे आपल्याला तोंडी, लसावी आणि मसावी काढता येतो। तर लसावीची डेफिनेशन काय करता येईल, लसावी मीन्स लघुत्तम साधारण विभाज्य, म्हणजे असा लहानात लहान नंबर की त्या नंबरला दिलेल्या नंबर्सने कंप्लीट डिव्हिजिबल होईल। 8ने डिव्हिजिबल होतोय 16, 16ने 16 डिव्हिजिबल होतोय, ही याची डेफिनेशन करता येईल। तर मसावी म्हणजे काय, असा मोठ्यात मोठा नंबर की त्या नंबरने दिलेल्या नंबर्सला कंप्लीट डिवाइड होईल। तर 8 येथे मसावी होता, 8ने 8 आणि 16ला दोघांना डिवाइड झाले, म्हणून तो मसावी झाला। अशा प्रकारे आपल्याला लसावी आणि मसावीची डेफिनेशन समजली असेल। तसेच ओरली म्हणजे तोंडी पद्धतीने लसावी आणि मसावी कसा काढावा हे सुद्धा समजले असेल। आता आपण पुढची मेथड पाहूयात, प्राइम फॅक्टर मेथड म्हणजेच मूळ अवयव पद्धत। आता मूळ अवयव पद्धत केव्हा वापरावी, एक्झाम्पल पाहूयात मित्रांनो। 9 आणि 12 या 2 नंबरमध्ये 9च्या टेबलमध्ये 12 येत नाही किंवा 12च्या टेबलमध्ये 9 येत नाही, तेव्हा 9 आणि 12 या दोघींचा लसावी किंवा मसावी आपल्याला तोंडी म्हणजे ओरल मेथडने काढता येणार नाही। तर आपण त्याचा मसावी आणि लसावी मूळ अवयव पद्धत म्हणजेच प्राइम फॅक्टर मेथडने काढूयात। तर त्यासाठी काय करावे, 9 आणि 12 या दोघांचे प्राइम फॅक्टर पाडूयात। 9 आणि 12 प्राइम फॅक्टर काढण्यासाठी बॉक्स काढले। 9 आणि 12 या दोघही नंबरना ज्या नंबरने कंप्लीट डिवाइड होते तो नंबर 3, 3 3 9, 3 4 12। 3 या नंबरने 9 आणि 12 या दोघही नंबरला भाग दिला, म्हणून प्रथमतः आपण 3ने भाग दिला। नंतर 3 आणि 4 या दोघही नंबर्सला कोणताही असा कॉमन नंबर नाही की त्याच्याने दोघींना भाग जाईल, म्हणून 3ने डिवाइड केले, 3 1 3, 4 तसाच। आता 4 याला 2ने भाग जातो, म्हणून 2ने डिवाइड केले, 2 1 2, 2 2 4। पुढे 2ला 2नेच भाग जातो, 2 1 2, 2 1 2। अशा प्रकारे 3 3 2 2 हे याचे फॅक्टर झालेत।
आता या फॅक्टरवरून आपणास लसावी आणि मसावी काढायची आहे मित्रांनो. तर लसावी म्हणजे काय? लसावी बरोबर मीन्स एलसीएम इक्वल टू काय असते, जे कॉमन आणि अनकॉमन फॅक्टर आहेत त्या सर्वांचे मल्टिप्लिकेशन म्हणजेच एलसीएम. म्हणून कॉमन मल्टिप्लाय बाय नॉन कॉमन फॅक्टर. आपण येथे जर ऑब्झर्व केले तर 3 हा फॅक्टर असा आहे की त्याच्याने 9 आणि 12 दोघांना डिव्हाइड झाले आहे म्हणून तो कॉमन फॅक्टर झाला. म्हणून येथे कॉमन फॅक्टर फक्त 3. उरलेले 3, 2, 2 हे कॉमन फॅक्टर नाहीत म्हणजेच असामायिक अवयव म्हणजेच नॉन कॉमन फॅक्टर, त्यांचे मल्टिप्लिकेशन मल्टिप्लाय बाय 3 इंटू 2 इंटू 2 यांचे मल्टिप्लिकेशन करूयात. 3 त्रिक 9, 9 दुने 18, 18 दुने 36 म्हणून 36 हा 9 आणि 12 या दोघींचा लसावी झाला. बघा मित्रांनो, 36 या नंबरला 9 आणि 12 या दोघी नंबरने कम्प्लिटली डिवाइड होत आहेत म्हणजे कम्प्लिटली भाग जातो आहे म्हणून 9 आणि 12चा लसावी 36 झाला. आता आपण काढूयात HCF म्हणजेच मसावी. HCFलाच GCD असेही म्हणतात. ज्याप्रमाणे एलसीएमचा फॉर्म्युला आहे कॉमन मल्टिप्लाइड बाय अनकॉमन फॅक्टर, त्याचप्रमाणे HCFचा फॉर्म्युला आहे फक्त मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर. येथे कॉमन फॅक्टर फक्त 3 आहे म्हणून 3 लिहिला. परत जर दुसरा राहिला असता तर तो लिहिला असता, परंतु मात्र येथे फक्त 3च कॉमन फॅक्टर आहे म्हणून या 9 आणि 12चे HCF झाले 3. जर ऑब्झर्व केले ज्याप्रमाणे 9 आणि 12च्या टेबलमध्ये 36 येत होता त्याप्रमाणे 3च्या टेबलमध्ये 9 आणि 12 येतो म्हणून 3 हा 9 आणि 12चा HCF झाला मित्रांनो. तर एलसीएम आणि HCF की डेफिनेशन नेमकी काय ते समजले असेल. आता यासाठी आपण परत एक दुसरे एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 2, 6, 12 आणि 48. आता हे 3 नंबर आहेत मित्रांनो. या 3 नंबर्सच्या आपणास लसावी आणि मसावी काढायचं आहे. तर प्राईम फॅक्टर मेथडनेच काढूयात. 6, 12 आणि 48 या तिघांचे आपण प्राईम फॅक्टर काढूयात. 6, 12 आणि 48 या तिघांना ज्या प्राईम फॅक्टरने प्रथम कंप्लीट भाग जातोय तो 2. 2 त्रिक 6, 12 भागिले 2 6 आले. 48ला 2 ने डिव्हाइड केले 24 आले. परत 3, 6 आणि 24 3 ने तिघांना भाग जातोय म्हणून 3 1 3, 3 दुने 6, 24ला 3 ने डिव्हाइड केले 3 8 24. येथे 2 आणि 3 या दोघही नंबरने पूर्ण तिघही संख्यांना भाग गेला आहेत म्हणून या उदाहरणामध्ये 2 आणि 3 हे 6, 12 आणि 48चे कॉमन फॅक्टर असतील. मात्र पुढचे येणारे फॅक्टर तिघ नंबर्सला डिव्हाइड करत नसतील म्हणून ते नॉन कॉमन फॅक्टर असतील. आता पुढे 2 ने भाग जातोय 1 ॲज इट इज. 2 1 2, 2 चौक 8. पुढे 4 आहे. 2 1 2, 2 1 2, 2 दुने 4. नेक्स्ट फक्त 2 उरला म्हणून 2 ने डिव्हाइड केले. अशा प्रकारे आपण 6, 12 आणि 48 यांचे फॅक्टर पाडलेत. 2, 3, 2, 2, 2. आता यावरून आपण परत लसावी म्हणजे एलसीएम आणि HCF काढूयात. LCM बरोबर एलसीएमचा फॉर्म्युला आहे कॉमन फॅक्टर मल्टिप्लाइड बाय नॉन कॉमन फॅक्टर. या उदाहरणामध्ये 2 आणि 3 हे 6, 12, 48चे कॉमन फॅक्टर आहेत म्हणून 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर मीन्स नॉन कॉमन फॅक्टर जे कॉमन नाहीत
कोणकोणते आहेत ते 2 2 2 यांचे मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लिकेशन करूयात. 2 दुणे 4 4 दुणे 8 8 त्रिक 24 24 दुणे 48 48 या एक्झाम्पलच्या झाला लसावी. आता मसावी काढूयात. मसावी म्हणजे HCF. HCF मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर. या 6 12 आणि 48 चे कॉमन फॅक्टर 2 आणि 3 हे दोनच होते, म्हणून 2 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 6. 6 हा झाला यांचा मसावी. बघा मित्रांनो, परत चेक करूयात. 48 हा 6 12 आणि 48 तिघांच्या टेबलमध्ये येतो, म्हणजे स्मॉलेस्ट असा फॅक्टर आहे, द लोवेस्ट मल्टिपल असा आहे की तो 6 12 आणि 48च्या टेबलमध्ये येतोय, म्हणून 48 हा लसावी झाला. तर 6च्या टेबलमध्ये 6 12 आणि 48 येतात, म्हणून 6 हा त्याचा मसावी झाला. तर ह्या एक्झाम्पलमध्ये ओरली सुद्धा काढता आले असते. 6 12 48 6च्या टेबलमध्ये 12 12च्या टेबलमध्ये 48, म्हणून यांचा लसावी 48 आणि मसावी 6. अशा प्रकारे ओरल मेथडने आणि फॅक्टर मेथडने काढले तरी उत्तर तेच आले. याच्यावरनं आपल्या लक्षात आले असेल मूळ पद्धत, मूळ अवयव पद्धत आणि ओरल पद्धतीने आपणास लसावी मसावी कसा काढता येतो. आता पुढचे एक्झाम्पल पाहूयात. 7 आणि 13 या दोन नंबरचा LCM आणि HCF काढायचा आहे. तर मित्रांनो, जर दिलेले नंबर्स प्राईम नंबर असतील म्हणजे मूळ संख्या असतील तर त्यांच्या मसावी एक असतो आणि त्यांचा लसावी म्हणजे त्यांचे मल्टिप्लिकेशन असते. 7 इज अ प्राईम नंबर आणि 13 हा सुद्धा प्राईम नंबर आहे, म्हणून या दोघांचा HCF एक असेल, कारण की त्यांच्यात असा कोणताच कॉमन फॅक्टर नाही की तो 7 आणि 13ला डिवाइड करेल, म्हणून त्याचे HCF 1 आले. तर LCM त्यांचे मल्टिप्लिकेशन असेल. 7 गुणिले 13 13 7 91. अशा प्रकारे 7 आणि 13 चे LCM 91 आणि त्याचे HCF 1. तर विद्यार्थी मित्रांनो, LCM आणि HCF हा कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका.